नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे फ्लिन्स आपण ज्याला सिंग पेन असं म्हणतो त्याविषयी आपण बघणार आहोत। त्यामध्ये आपण बघणार आहोत की नेमकं सिंग पेन होण्याचे मुख्य कारणे काय आहेत, त्याचे लक्षणे काय असतात आणि दुसरी गोष्ट त्यासाठी घरगुती उपाय काय आहेत आणि सिंग पेन होऊ नये आपण त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे सिंग पेन आहे ते आपल्या पायाच्या गुडघ्याच्या खाली होत असतं। म्हणजे हा आहे आपला गुडघा, त्यानंतर ही खाली आहे ती पोटरी। त्या पोटरीमध्ये आपलं जे सिंग पेन होत असतं म्हणजे समोरच्या बाजूला। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या पोटरीमध्ये दोन बोन असतात, एक असतो फिबुला आणि दुसरा असतो तो टिबिया। टिबियालाच आपण सिन बोन असे सुद्धा म्हणतो। तर आपलं जे पेन असतं ते टिबिया बोनमध्ये होत असतं। म्हणजेच आपलं जे टिबिया बोन आहे त्याच्या साईडला मसल्स असतात, त्या मसल्स जास्त स्ट्रेच झाल्यामुळे आपलं जे सिंग पेन हे होत असतं। याचं मुख्य कारण हे आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण अचानकमध्ये जास्त रनिंग करणं किंवा मग कडक ठिकाणी आपण रनिंग करणं, त्यामुळे आपल्याला सिंग पेन हे उद्भवत असतं। त्यानंतर दुसरी गोष्ट व्हिटॅमिनची कमतरता, म्हणजेच आपलं जे व्हिटॅमिन डी आहे ते व्हिटॅमिन डीच्या कमतरता झाल्यामुळे सुद्धा आपल्याला सिंग पेन हे होऊ शकतं। तर आपण बघूया की सिंग पेन होण्याचे मुख्य कारणे काय असतात। तर आपण सुरुवात करूया। तर आपण बघू की सिंग पेन होण्याची मुख्य कारणे काय आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम आहे ते जास्त धावणे, म्हणजे आपल्या लिमिटपेक्षा जास्त धावणे। त्यानंतर दुसरी गोष्ट हाड जमिनीवरती धावणे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीचे शूज वापरणे, म्हणजे ज्याचा सोला हाड आहे ते शूज वापरणे। त्यानंतर दुसरी गोष्ट कॅल्शियमची कमतरता, म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता होणे। तर आपल्याला सांगू इच्छितो की ज्यांना सिंग पेन होतं त्यांच्यामध्ये 100% व्हिटॅमिन डीची कमतरता असते किंवा मग प्रॉपर शूज न वापरण्यामुळे सुद्धा आपल्याला सिंग पेन होऊ शकते। तर व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ नये यासाठी आपण काय केले पाहिजे तर तुम्हाला सांगतो, दररोज सकाळी 2 अंडी खायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, दररोज सकाळी जे कवळं ऊन असतं त्या कवळ्या उन्हामध्ये कमीत कमी 10 ते 20 मिनटं बसल्याने आपले व्हिटॅमिन डीची कमतरता ही कमी होऊ शकते। म्हणजे आपले व्हिटॅमिन डीची जे आपल्याला गरजेचं आहे ते आपल्याला मिळू शकते। त्यानंतर दुसरी गोष्ट, आपले जास्त वजन असणे त्यामुळे सुद्धा सिंग पेन होऊ शकतं। त्यानंतर दुसरी गोष्ट, आपण रनिंग करण्या अगोदर आणि रनिंग केल्यानंतर आपण स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप करणे हे खूप गरजेचे आहे, त्यामुळे आपले जे सिंग पेन हे आपण टाळू शकतो। त्यानंतर आपण बघू की सिंग पेन होण्याची लक्षणे काय असतात। तर पायाच्या पुढच्या बाजूला दुखणे, त्यानंतर चालताना व धावताना त्रास होणे, त्यानंतर पायावर जास्त दाब दिल्यास दुखणे, त्यानंतर कधीकधी हलकी सूजसुद्धा येऊ शकते। ही आपली सिंग पेनची लक्षणे आहेत। त्यानंतर बघू आपण की घरगुती उपाय। तर तुम्हाला सांगू इच्छितो, सर्वात प्रथम म्हणजे चांगला उपाय, बर्फाने आपले पाय एक 10 ते 15 मिनटं शेकणे हे आपल्यासाठी खूप चांगले राहील। त्यामुळे आपलं सिंग पेन हे बऱ्यापैकी बरं होऊ शकतं। तर हे आपण बर्फाने शेकण्याची क्रिया ही आपण दिवसातून 2 वेळा केल्याने आपल्याला सिंग पेनपासून आराम मिळू शकतो। त्यानंतर दुसरी गोष्ट, सॉफ्ट सोलचे शूज वापरणे किंवा हलके वजनाचे बूट आपण वापरणे। त्यानंतर दुसरी गोष्ट, पायाची स्ट्रेचिंग करणे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे कोमट पाण्यामध्ये मीठ घालून त्यामध्ये एक 10 ते 15 मिनटं पाय घालून बसणे, हो आपल्यासाठी खूप चांगला असेल। त्यामुळं आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते फास्ट होते आणि आपलं लवकर सिंग पेन बरं होण्यास मदत मिळते। त्यानंतर दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपण सिंग पेन होऊ नये त्यासाठी आपण काय टाळले पाहिजे। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण हाड जमिनीवरती धावणे टाळायचे। आणि ज्यावेळेस आपल्याला सिंग पेन होते त्यावेळेस कमीत कमी 2 दिवस रेस्ट घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असेल। त्यामुळे आपल्या ज्या मसल्स आहेत त्या रिलॅक्स होतील आणि आपल्या हाडालासुद्धा आराम करायला मदत मिळेल। आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जेव्हा कोणतेही पेन होते म्हणजे सिंग पेन वगैरे होते त्यावेळेस आपण बळजबरीने रनिंग करणे, त्यामुळे सुद्धा आपलं सिंग पेन हे वाढू शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की सिंग पेन का होतं आणि त्याचे कारणे आणि घरगुती उपाय आपण बघितले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।